नमस्कार, एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढली. पहा कोणाला मिळणार 100% निवृत्ती वेतन वाढ. चला तर पाहूया याविषयीची ही सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका. या आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना लागू करा अशी मागणी उचलून धरत असतानाच्या दरम्यानच अनेक निदर्शने झाली, ज्यानंतर आता राज्य शासन एका नव्या निर्णयावर पोहोचलेलं आहे. बऱ्याच काळापासून चर्चेचा मुद्दा ठरलेल्या पेन्शन प्रश्नावर आता काही अंशी तोडगा निघाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्य शासनाने घेतलेल्या अतिशय महत्त्वाच्या निर्णयामुळे आता मोठ्या वर्गाला यामुळे आता दिलासा मिळणार असून निवृत्ती वेतन घेणाऱ्यांना याचा थेट फायदा मिळणार आहे. राज्य शासकीय आणि निमशासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या आणि वयाची 80 वर्ष पूर्ण केलेल्या किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या निवृत्ती वेतनात म्हणजेच आता पेन्शनच्या रकमेमध्ये 20 ते 100% पर्यंत निवृत्ती वेतनात वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे आता या निर्णयाचा लाभ 75,000 निवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. शासन निर्णयानुसार हा बदल 1 जानेवारी 2024 पासून कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असणाऱ्या पेन्शन योजनेप्रमाणे आता राज्यातील 80 वर्षावरील निवृत्ती वेतनधारकांना वाढीव निवृत्ती वेतन मिळण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येत होती. अखेर ही मागणी मान्य करण्यात आल्यानंतर कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी आणि समस्त कर्मचारी वर्गाकडून शासनाचे आभार मानले जात आहे. शासनाने घेतलेला हा निर्णय कोणाला लागू असणार याबद्दल पाहूया. राज्य शासकीय आणि जिल्हा परिषद मान्यता तसेच अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे, त्यांच्याशी संलग्न असलेली महाविद्यालय, पंचायत समिती, कृषी विद्यापीठामधून सेवानिवृत्त झालेले 80 वर्षे आणि त्यापुढे वयाच्या निवृत्ती वेतनधारकांना आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना हा शासनाचा नियम लागू असणार आहे. सर्व विभागामधून राज्यात सध्या सेवानिवृत्त अधिकारी आणि जवळपास 7 लाख कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये आता 10% ही निवृत्ती वेतनधारकांचं वय 80 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक असल्याची माहितीही राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष यांनी दिली आहे. कशी असेल वाढीव निवृत्ती वेतनाची आकडेवारी आणि विभागणी, चला तर पाहूया. 100 वर्ष किंवा त्याहून अधिक वय असणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांना 100% निवृत्ती वेतन वाढ मिळणार आहे. तर 95 ते 100 वर्ष असणाऱ्यांना 50%, तर 90 ते 95 वर्ष असणाऱ्यांना 40%, तर 85 ते 90 वर्ष असणाऱ्यांना 30% निवृत्ती वेतन वाढ, तर 80 ते 85 वर्ष असणाऱ्यांना 20% निवृत्ती वेतन वाढ आता नवीन शासन निर्णयानुसार मिळणार आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत नमस्कार.